शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती व्यापारी बंधूंनी वर्षभरासाठी लागणाऱ्या जमा खर्चाच्या वह्यांची तसंच स्टेशनरी साहित्याची मोठ्या उत्साहात खरेदी केली। यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर पासून प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या दीपावलीला अत्यंत मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात प्रारंभ झाला। शुक्रवारी पहिला दिवस होता तो वसुबारसचा। या निमित्तानं गोमातेचं तिच्या वासरासह पूजन करण्यात येऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी होती। व्यापारी बंधूंच्या दृष्टीनं धनत्रयोदशीला मोठं महत्त्व असून धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर व्यापारी बंधू हे वर्षभरासाठी लागणाऱ्या जमा खर्चाच्या वह्या तसंच अन्य स्टेशनरी साहित्य मोठ्या उत्साहात आणि तितक्याच श्रद्धेनं खरेदी करतात। शनिवारी सोलापूर शहर परिसरासह ग्रामीण भागातील व्यापारी बंधूंनी विविध योग अर्थात शुभ मुहूर्त साधून जमा खर्चाच्या वह्यांची खरेदी केली। टिळक चौक परिसरासह विविध भागातील दुकानांमध्ये या निमित्तानं खरेदीची मोठी लगबग आणि उत्साह दिसून आला। दिलेल्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी व्यापारी बंधूंची मोठी गर्दी दिसून आली। दरम्यान सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील व्यापारी बंधूंनी परंपरेनुसार टिळक चौकातील विजय जनरल स्टोअर्स इथं मोठ्या उत्साहात खरेदी केली। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अक्कलकोट तालुक्यातील दुधनी इथले व्यापारी बंधू हे मोठ्या संख्येनं एकत्रित खरेदीसाठी आले होते। मोठ्या उत्साहात त्यांनी खरेदी केली। या प्रसंगी पूजापान, रोजमेळ, देशी तसंच इंग्लिश खतावणी, कीर्द, कॅशबुक, लक्ष्मी वही, डायरी, कॅलेंडर तसंच 8 सळ 6 सळच्या जुन्या पारंपरिक पडमपुठ्ठा, खारवा पुठ्ठा, गादी पुठ्ठा, वह्या आदींची खरेदी यावेळी करण्यात आली। या सर्व वह्या आणि स्टेशनरी साहित्य एकत्रितपणे व्यवस्थित बांधून त्यानंतर परंपरेनुसार व्यापारी बंधूंना कुंकू लावून आणि गूळ तसंच धने देऊन त्यांच्याकडे या वह्या सुपूर्द करण्यात आल्या आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दरम्यान विजय जनरल स्टोअर्सचे संचालक सुनील धरणे यांनी धनत्रयोदशीचं महत्त्व स्पष्ट करताना धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर व्यापारी बंधू वह्यांची खरेदी करतात अशी माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। पवित्र अशा श्रावण महिन्यापासूनच खतावणी बनवण्याचं काम सुरू करण्यात येतं। बाहेरगावचे व्यापारी श्रावणात तर शहरातील व्यापारी हे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या वह्यांची ऑर्डर नोंदवतात आणि धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर वह्या खरेदी करतात असं सांगून आजचं युग हे जरी संगणकाचं आणि आधुनिक असलं तरी रोजमेळ आणि खतावणीचं महत्त्व आजही तितकंच अबाधित आणि मोठं आहे असं सुनील धरणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आज दिवाळीतला धनत्रयोदशीचा दिवस व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो। व्यापाराची सुरुवात वह्यापासून होते। आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सकाळी 8 ते 9:30 व दुपारी 2 ते 3:30 या शुभयोगावर व्यापारी लोक वह्या खरेदी करतात आणि वह्या खरेदी करताना आपला प्रत्येक हिशोब हा डायरेक्ट संगणकावर करू शकत नाही। त्यासाठी रोजमेळ लागते। रोजमेळावरून कच्ची खतावणी, पक्की खतावणी अशी वह्यांचे प्रकार आहेत। देशी, इंग्लिश कॅश, मराठी कॅश, जमानावे, पडमपुट्टा, खारवा पुट्टा मागणीप्रमाणे वह्या आपल्या ऑर्डरप्रमाणे आज दसऱ्याला ऑर्डर देऊन आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर धने आणि गूळ खाऊन व्यापारी आपल्या वह्या घेऊन जातो। युग असलं तरी आज वह्यांना खूप महत्त्व दिलं जातं आहे। प्रत्येकांचं कल हा वह्यांकडे अगोदर असतो, नंतर संगणकावर त्याचे व्यापारी येतात। साधारण बघा लातूर, निलंगा, शहाजानी, परळी, अक्कलकोट, दुधनी, मंगळवेढा, पंढरपूर, नातेपुते हे सगळं। दरम्यान व्यापारी बंधूंनीही धनत्रयोदशी दिनी वर्षभर लागणाऱ्या वह्या घेण्याला मोठं महत्त्व असून आजचं युग हे जरी संगणकाचं युग असलं तरी खतावणी, रोजमेळ, कीर्द हे लागतातच। त्यांचं महत्त्व कायम आहे असं सांगितलं। दुनियातील सर्व व्यापारी आज धनत्रयोदशी आपण सगळेजण आजच्या कॉम्प्युटर युगात पण आपण धनत्रयोदशी खास वही खरेदीसाठी आलेलो आहे। सर्व दुनियेतील आडत व्यापारी आणि दुधी गावातील सर्व व्यापारी धनत्रयोदशी या मुहूर्तावर 2 वाजून 10 मिनिटांनी मुहूर्त चालू आहे। या मुहूर्तावर
वही खरेदी केलेली आहे. वया, सतरंजा, पोळ हे सर्व मोठं धनोत्र दिवशी मुहूर्तावर घेते. आजच्या कॉम्प्युटर युगात पण आम्ही सर्व वही खरेदी करून वहीच्या ह्याच्या माध्यमातून सर्व व्यवहार ठेवतो. यावेळी अनिल धरणे, विशाल धरणे, ऋषिकेश धरणे, ओम धरणे, रामभाऊ रेळेकर, महेश कोळेकर, शिवानंद गुड्डा, सागर कौलगी, शरद हबीब आदींची उपस्थिती होती. दरम्यान धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर खरेदी करण्यात आलेल्या या वह्यांचं व्यापारी बंधू लक्ष्मीपूजन तसंच दीपावली पाडव्या दिवशी श्रद्धेनं पूजन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.